नमस्कार, मी मंदार जोशी. तारांगणमध्ये आपलं खूप सारं स्वागत. रसिको, पुढच्या काही दिवसांमध्ये सोनी मराठी वाहिनीवर खुमासदार नात्यांचा गोडा मसाला ही अत्यंत वेगळी अशी मालिका सुरुवात होती आणि त्यात ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देशमुख अतिशय महत्त्वाची भूमिका साकारत आहेत. आणि रसिको, तुम्हाला कल्पनाच असेल की सीमाताई ह्या अशा ॲक्ट्रेस आहेत की त्यांना कोणताही रोल द्या त्यात त्या स्वतःला झोकून देतात आणि त्या भूमिकेच्या झोकून देतात. याच्यासाठी तुम्ही प्रसिद्ध आहात. तर या भूमिकेबद्दल तुम्ही आधी सांगा की तुम्हाला असं काय वाटलं की ही मालिका किंवा ही भूमिका आपण स्वीकारायला हवी. मालिनी तेंडुलकर असं माझ्या कॅरेक्टरचं नाव आहे ह्या मालिकेतल्या गोडा मसाला मालिकेमध्ये. मालिनी तेंडुलकर ही या घराचा केंद्रबिंदू आहे, कारण ती घरात असते आणि तिच्या घरातले बाकीचे जे सदस्य आहेत ते आपापल्या कामाला, नोकरीधंद्याला ह्याच्यासाठी बाहेर जात असतात. मालिनी कायम घरात असते, त्यामुळे ती त्या सगळ्या घराला बांधून ठेवणारा, म्हणजे जसा एक खांब असतो बघा घराचा, की जो मुख्य उभा असतो तोवर सगळं घर छान उभं असतं, असा हा केंद्रबिंदू आहे या घराचा, तेंडुलकरांच्या. आणि सहनशील आहे, समजूतदार आहे, सगळ्यांना सांभाळून घेणारी आहे. पण म्हणून तिला काही स्वतःची मतच नाही आहेत किंवा तिला काही कशाबद्दल वाटतच नाही अशी मात्र ती नक्की नाही आहे. फक्त ती एवढी संस्कारी आहे की आपल्या सासूबाई ज्या वयाने ज्येष्ठ आहेत त्यांची मतं जी आहेत ती ॲक्सेप्ट केलेली आहेत आणि त्यांना विरोध करायचा नाही, त्यांचा अनादर होईल अशी कोणतीही गोष्ट, कृती, विचार करायचा नाही. म्हणून केवळ ती मतं ती बोलून दाखवत नाही. तिला मतं नाहीत असा त्याचा अर्थ होत नाही. आता ही तिची जी मतं आहेत ती मालिकेच्या ओघामध्ये ती माईंना, म्हणजे सासूबाईंना पटवून देऊ शकेल का, माईंना ती पटतील का तिला मग कशा पद्धतीने त्याचा अवलंब करायला लागेल, मुलींची तिच्या काही स्वप्न आहेत, मुलींच्या मागे ती कशा पद्धतीने उभी राहील, हे सगळं बघण्याचा हा प्रवास जो असेल तो मनोरंजक असणार आहे. आणि सीमाताई, या मालिकेचं वैशिष्ट्य म्हणजे ह्याचं कास्टिंग खूप वेगळं आहे. जे आजची नवीन पिढी, तुमच्यासारखी जुनी जाणती पिढी यात आहे. नैनाताई आहेत, शर्वाणी आहे, त्यांच्याबरोबर ह्याच्या आधी तुम्ही दोघींबरोबरही काम केलेलं आहे. शर्वाणीबरोबर केलं, मी नाटक करत होतो आम्ही, अलिबाबा आणि 40शीतले चोर नावाचं. आणि नैनाताईंबरोबर खूप पूर्वी मी एक मालिका केली होती, सांज सावल्या नावाची, पण त्याच्यात आमचं एकत्र काम फारसं नव्हतं. त्यामुळे ह्या निमित्ताने खरं तर एक रियुनियन आहे. मी आणि शर्वाणी तर बऱ्याच वर्षांनी एकत्र काम करतोय आणि ह्या दोन नवीन मुली ज्या आहेत आमच्या, सानिका आणि दिव्या, म्हणजे महिमा आणि रेवती, नैनाताई, अशा सगळ्या, आणि छोटी दुर्वा आमची, आम्ही सगळ्या तसं म्हटलं तर पहिल्यांदाच काम करतोय एकत्र, कारण शर्वाणी आणि मी सिरियल नाही केलेली एकत्र. आणि नैनाताईंबरोबर कसा आत्तापर्यंतचा अनुभव? उत्तम, छान, काही प्रश्नच नाही. म्हणजे त्यांची कामातली एनर्जी, त्यांचं डेडिकेशन हे घेण्यासारखी गोष्ट आहे अतिशय. कधीही त्यांच्या चेहऱ्यावरती थकल्याचे भाव नसतात किंवा चिडचिड काही होते, उकडतंय इथे, काही कुठलीही तक्रार त्या करत नाहीत आणि बिन तक्रार त्या शेवटपर्यंत काम करत राहतात. ही खूप घेण्यासारखी गोष्ट आहे. आणि मालिकेचं शीर्षकच खुमासदार नात्यांचा गोडा मसाला आहे, त्यामुळं गोडा मसाल्याचे पदार्थ किंवा तुमच्या खाण्याच्या आवडीनिवडी ह्याच्याबद्दल थोड्या सांगा. माझ्या खाण्याच्या आवडीनिवडी खूप आहे. मला खायला आवडतं, सगळंच खायला आवडतं मला. मी फक्त फार खात नाही, म्हणजे अति तिखट मसालेदार, पण ते बरं झालं या सेटवरती आम्ही कुणीच खात नाही. आणि गोड्या मसाल्याच्या ह्या मालिकेच्या रेसिपीविषयी म्हणाल तर इथे सगळ्या स्वभावाच्या या व्यक्तिरेखा आहेत. कोणी आगाऊ आहे, कोणी शहाण आहे, कोणी वेंधळ आहे, कोणी रागीट आहे. तर त्याच्यामुळे हे सगळ्या चवी एकत्र आल्यानंतर जो गोडा मसाला बनणार आहे तो चवदारच बनणार, यात काही शंका नाही. आणि गोडा मसाल्याचे कोणते पदार्थ तुम्हाला जास्त आवडतात विशेष करून? गोडा मसाला ज्याला आपण अगदी पारंपरिकरित्या म्हणतो तो वापरून केलेली आमटी चिंचगुळाची, ती सुंदरच होते, ती मला खूप आवडते. त्याच्यानंतर गोडा मसाला वापरून केलेल्या काही भाज्या खूप छान होतात. उदाहरणार्थ वांग्याची भाजी, ही भरल्या वांग्याची भाजी गोडा मसाला घालून केलेली, तीही मला खूप आवडते. तुम्ही स्वतः बनवता या सर्व डिशेस ज्याची आत्ता तुम्ही नावं घेतली गोडा मसाला? हो. तेवढा वेळ मिळतो का तुम्हाला आत्ताच्या सगळ्या? हो, करावंच लागतं की. मीच काय, सगळ्याच बायकांना थोड्याफार प्रमाणात हे करावंच लागतं आणि मीही करते माझ्या घरामध्ये. मला आवडतो स्वयंपाक करायला आणि तो मी आवडीने आणि आनंदाने करते
आणि आता गेली अनेक वर्ष तुम्ही खूप छान छान भूमिका करताय, तरी पण आयुष्याच्या ह्या टप्प्यावर अशा कोणत्या भूमिका आहेत का की ज्याची तुम्ही वाट बघताय किंवा तुम्हाला आवडेल त्या करायला? हो, वेगवेगळ्या पद्धतीच्या भूमिका येत राहाव्यात आणि ते करण्याचं शारीरिक आणि मानसिक उत्साह जो असतो तो माझ्यामध्ये टिकून राहावा एवढंच मला वाटतं. तऱ्हेच्या भूमिका माझ्याकडे याव्यात. असा कुठलाच हे असू नये की नाही ह्या पद्धतीचं मी नाही करणार काही, असं काहीच मला वाटत नाही. मला ज्याच्यात करायला मजा येईल, आव्हानात्मक वाटेल अशा सगळ्या भूमिका माझ्याकडे याव्यात असं मला मनापासून वाटतं. वेब सिरीज सारख्या माध्यमाकडे तुम्हाला त्यातही तुमचे रंग दाखवायचेच असते? जरूर, मला इच्छा तर खूपच आहे. आणि कसं काय ते बघू, कसं काय प्रोग्रेस होतंय ते. येस, खूप छान. मला वाटतं की सीमाताई आम्हाला काहीतरी चांगलं बघायला मिळणार आहे पुढच्या महिन्यापासून. तर तुम्हाला तारांगणतर्फे आणि माझ्यातर्फे खूप सारे शुभेच्छा. थँक्यू, धन्यवाद.